हे बघा, असलं जर असलं म्हणजे एकच इनपुट येत आहे पण दोघांना काय होतंय, सेपरेट होतंय, तर याला शॉर्ट शॉर्ट होणं म्हणतात. शॉर्ट म्हणजे काय, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकमेकाला चिटकले की आपण काय म्हणतो, शॉर्ट सर्किट झालं म्हणतो ना. आता याच्यात पण दोन टर्मिनल एकमेकाला टच झाले की तर तसंच येते, दोन आउटपुट होते, ते एकच आउटपुट जर दोघं टर्मिनलला दिलं तर याला शॉर्ट होणं म्हणतात. म्हणजे शॉर्ट नॅन्ड गेट आहे ते. काय हा नॅन्ड गेट का, कारण हे अँड होतं, त्याच्या पुढे हे नॉट आहे, म्हणजे हा झाला नॅन्ड, आणि नॅन्डचं शॉर्ट, म्हणजे याला शॉर्ट नॅन्ड गेट म्हणतात. शॉर्ट नॅन्ड गेट, शॉर्ट झालेलं नॅन्ड गेट, म्हणजे त्याचे दोन्ही इनपुट एकच आहेत. कळलं? म्हणजे शॉर्ट नॅन्ड, शॉर्ट ऑर असं थोडंसं कळलं पाहिजे ते. ठीक आहे, शॉर्ट हा शब्द कळला ना? लिंक आली का रे ग्रुपवर? हो सर. चला मग आता पुढे बघा, आता याला कसं सॉल्व्ह करतात. याला सॉल्व्ह करण्याची खूप सोपी टेक्निक आहे बघा. तुमच्याकडे दोन इनपुट असले ना की चारच पॉसिबिलिटी उभ्या राहतात. कुठल्या चार पॉसिबिलिटी असतात त्या? ते ट्रूथ टेबल, तुम्ही एक दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे, एक तर तुम्ही ट्रूथ टेबल फाइंड करा किंवा मग डायरेक्ट तिथल्या तिथं करा. दोन्ही ऑप्शन वापरू शकतात तुम्ही. ट्रूथ टेबल काढायला अवघड जातो म्हणून मी तिथल्या तिथं करण्याचा प्रयत्न करतो. आता हे बघा, तुमचं हे ए आणि बी आहे बरोबर. तर मग समजा एक ए असतो एक बी असतो, दोन इनपुटच्या चार पॉसिबिलिटी असतात. कुठल्या? ए ला 1 1 लिहायचं आणि 0 आणि 0 लिहायचं. मग इथं 1 0 1 0 या चार पॉसिबिलिटी फिक्स आहेत. 1 1 0 0 1 0 1 0, याला चेंज नाही करायचं. दोन इनपुट म्हणजे चार पॉसिबिलिटी. ठीक आहे. आता असं मानून घ्या की ए पण 1 आहे आणि बी पण 1 आहे. समजा असं झालं तर काय होईल? आता समजा हा पण 1 येईल आणि हा पण 1 येईल, बरोबर. दोघं 1 आले की हे कुठलं गेट आहे? अँड गेट आहे. हे अँड काय करतं? अँडची क्वालिटी काय असते? जर दोन्ही 1 असतील तर 1, नाहीतर 0. म्हणजे ते मॅथमॅटिकल लॉजिकच्या भाषेत, इफ बोथ आर ट्रू देन ट्रू, अदरवाईज 0. ज्यांनी मॅथ्स केलंय त्यांच्यासाठी. ठीक आहे. मग त्या हिशोबाने याचा आन्सर काय येईल इथं? 1, कारण 1 1चं 1 झालं पाहिजे. आणि हे पुढे कुठलं गेट आहे? नॉट गेट आहे. नॉट काय करतं? हे 1 असेल तर तिथं काय बनवून टाकतं ते? 0. 0चं 1. मग तो अँड गेटने 1 दिला, एंड गेट ने 1 दिया, लेकिन नॉट ने उसका रिवर्स कर दिया. ठीक है ऋषिकेश? हाँ, नेगेशन नॉट रहता ही है आगे, नॉट एंड ऐसा. ठीक है. तो फिर अभी हमारे पास 0 आया इधर. अब ये शॉर्ट सर्किटेड है, मतलब इधर भी 0 जाएगा इधर भी 0 जाएगा, दोनों इनपुट उसका 0 हो गया. अब ये कौन सा गेट है फिर से? एंड गेट क्या करता है? इफ बोथ आर 1 देन 1, अदरवाइज 0. तो ये दोनों 0 है तो आंसर क्या रहेगा? तो एंड का आंसर हो गया 0. और फिर ये आगे उसके क्या है? नॉट. तो नॉट 0 को क्या करके देगा? तो आउटपुट में क्या मिल रहा है? ठीक है, तो आउटपुट में 1 मिला. करंट आ रहा ही नहीं तो फिर 1 में कैसे इनपुट करेंगे? हाँ 1 में कैसे कन्वर्ट करेंगे? 0 हो गया ना वो पूरा. क्या? मतलब दोनों नहीं, ये गेट्स रहते, ये स्विचेस है. इनको ये जो स्विचेस रहते हैं ना, ये इस तरह से डिजाइन रहते हैं कि अगर दोनों इनपुट में अगर करंट नहीं होगा तो फिर आउटपुट में आपको कुछ तो भी करंट देखने को मिलेगा. मतलब तब जाके वो स्विच उसको दूसरे करंट को ऑन करेगा कहीं से. अच्छा, दूसरे इसको भी कनेक्ट. हाँ, मतलब सब कनेक्टेड रहते हैं एक दूसरे को. इसका कैसा रहता है? इसका रहता है कि अगर ये इसमें भी करंट नहीं है, इसमें भी अगर करंट नहीं है, दोनों में अगर करंट नहीं होगा तो ही आगे चल के वो करंट पास होने देगा. इसका ऑपोजिट पोलैरिटी रहता है उसका. मतलब अगर दोनों केस फेल हो जाए तो कंडीशन ओके, नहीं तो नॉट ओके. ऐसा स्विचेस है, स्विचेस. स्विच है, गेट मतलब स्विच रहता है. ठीक है. तो ये 1 आउटपुट आपको 1 मिलेगा. तो ये अगर बोलेगा अगर इनपुट में दोनों अगर 1 रहेंगे तो आपको आउटपुट में भी कितना मिल रहा है? 1 मिल रहा है. ठीक है. लेकिन अगर ये पहली पॉसिबिलिटी हो गई, देखो तो आपका जो y आ रहा है वो कितना आ रहा है? 1 आ रहा है व्हेन बोथ आर 1. अभी दूसरी पॉसिबिलिटी पे चलते हैं. आप आगे की पॉसिबिलिटी को चेक करो. देखो ये पॉसिबिलिटी चेक करने से आपके कौन कौन सी केसेस सॉल्व हो जाएगी. एक तो और भी आ सकता है, और इसको बोलते हैं. मतलब और का कंडीशन कैसे रहता है? अगर दोनों में से एक भी 1 रहा तो भी 1 आएगा. तो इसमें तो 1, दोनों में दोनों के दोनों 1 थे, तो और के केस भी करेक्ट है, एंड की केस भी करेक्ट है. ये दो केस तो आ गई बराबर. ठीक है. अब इनके बारे में देखते हैं. अगर ठीक है, बाद में देखेंगे, पहले पहले तुम आउटपुट तो निकालो. इतना दिमाग चलाने से अच्छा, वो शॉर्टकट तुम बाद में कर सकते हो.
पहले पूरा आउटपुट निकालना सीखो, ठीक है। तो अभी हम क्या ले लेते हैं, इसको 1 ले लेते हैं, इसको 0 ले लेते हैं। तो ए आपका कितना हो गया 1, बी कितना हो गया 0। उस हिसाब से क्या चलेगा, यहाँ पे 1 आएगा, यहाँ पे 0 आएगा। तो 1 और 0 एंड गेट है, एंड क्या करता है 0 कर देगा इसको, क्योंकि 0 एंड की कंडीशन होती है इफ बोथ आर 1 देन 1 अदरवाइज 0। तो यहाँ पे एक 1 है एक 0 है, तो इसका आंसर कितना आना चाहिए 0। अब ये नॉट गेट है आगे, नॉट गेट क्या करेगा, उसको 0 को 1 करके देगा इधर। तो 1 आया तो इधर भी 1 आया, इधर भी 1 आया। अब दोनों अगर 1 है तो एंड क्या करेगा, उसको 1 करके देगा इफ बोथ आर 1 देन 1। और फिर नॉट क्या करेगा, उसको 0 करके देगा। तो इसका मतलब ये हुआ कि अगर 1 और 0 रहा तो आंसर कितना मिल रहा है 0 मिल रहा है, ठीक है। वही केस इसकी भी आएगी सेम, क्योंकि बिल्कुल सेम चलेगा ये, इसका भी 0 ही आएगा। मतलब इस 1 नीचे हो गया, 1 ये ऊपर हो गया। देखो अगर तुम इसका नीचे का कर लेते हो तो ये यहाँ पे 1 आ जाएगा, यहाँ पे 0 आ जाएगा, बराबर है। 1 0 एंड का मतलब 0। तो यहाँ से अगर 0 आ गया तो ये पूरा आगे का प्रोसेस क्या रहेगा, है कि नहीं। तो ये भी 0 ही आएगा। और बची बात 0 0 की, तो उसके लिए क्या करोगे तुम, दोनों इनपुट को क्या ले लो 0। तो मान लो कि मैं यहाँ पे 0 ले लिया, यहाँ पे 0 ले लिया। तो अगर दोनों 0 है तो एंड क्या करेगा 0 करेगा। 0 का नॉट क्या होगा 1, तो यहाँ पे 1 हो गया। 1 का एंड क्या होगा 1, और 1 का नॉट क्या होगा 0। तो अगर दोनों 0 मिले तो भी 0 मिल रहा है। तो मुझे बताओ ये किसकी कंडीशन है, इफ बोथ आर 1 देन 1 अदरवाइज 0। ये किसकी कंडीशन है, एंड की। एंड को डॉट से रिप्रेजेंट करते और को प्लस से रिप्रेजेंट करते, और ये बार मतलब निगेटिव होता है। अब अगर इसकी कंडीशन आती तो हम चेक करते उसको। आप एक एक कंडीशन चेक करके देखो। रुको मैं एक ही क्वेश्चन में सब कुछ खत्म कर देता हूँ यहीं पे। अगर मैंने बोला ये पहली केस करेक्ट है, क्यों करेक्ट है, क्योंकि आप अगर एक नया टेबल बनाओ, देखो एक एक ऑप्शन को चेक करो। फिर आपका था ए डॉट बी, ए डॉट बी का मतलब एंड का मतलब इफ बोथ आर 1 देन 1 अदरवाइज 0। तो दोनों 1 है, ये इसको छोड़ दो आप फिलहाल के लिए, ये हमारे लिए कुछ काम करनी। ए और बी देखो, ए और बी 1 और 1 तो 1 अदरवाइज सारे क्या हो जाएंगे। तो ये हमारे आउटपुट के साथ क्या कर रहा है, मैच कर रहा है ना, इसलिए मैंने ये बोला, ठीक है। वैसे मैं बी भी चेक कर सकता हूँ। देखो बी का क्या है ए प्लस बी, ए प्लस बी का आउटपुट क्या आएगा बताओ। अगर दोनों में से एक भी 1 रहा तो भी 1 आएगा, और दोनों 0 रहे तो ही 0 आएगा, ठीक है। और का मतलब होता है मुझे ए भी चाहिए बी भी चाहिए, नहीं तो ए भी चलेगा बी भी चलेगा, दोनों नहीं नहीं मिले ये नहीं चलेगा, समझा। हाँ। तो मतलब 1 1 का आंसर 1 आएगा, 1 और 0 का आंसर भी 1 ही आएगा। यहाँ पे 0 है यहाँ पे 1 है, लेकिन 1 आएगा, और यहाँ पे दोनों 0 होने की वजह से 0 आ गया। अगर ये आउटपुट रहता था, मतलब हमें ऐसा आउटपुट मिलता था, तो हम इसको करेक्ट बोलते थे, ठीक है। ये कैसे आएगा, पहले ए बार और बी बार निकाल लो। मुझे बताओ ए बार क्या रहेगा, ए बार और बी बार, बार का मतलब क्या निगेटिव। तो मुझे बताओ ए का निगेटिव क्या रहेगा 0 0, और यहाँ पे 1 1। ये 1 का 0 हो जाएगा, 1 का 0 0 का 1 1 का 0 का 1। बी बार क्या रहता है 0 1 0 1। तो इसने पूछा ए बार और बी बार का डॉट, बराबर है। मैं पूरे क्वेश्चन निकाल के दे रहा हूँ, निकालने की जरूरत नहीं है, बस समझने के लिए। तो ए डॉट बी बार मतलब ए बार है बी बार है, तो उनका डॉट मतलब क्या, दोनों अगर 1 तो 1 नहीं तो 0। तो दोनों 1 कहीं पे आ रही है या नीचे, तो नीचे 1 आएगा, अदरवाइज सारे क्या हो जाएंगे। तो ऐसा अगर आउटपुट मिलता था तो ये रहता था आंसर, ठीक है। और इसका ए बार प्लस बी बार, इसका कैसे आउटपुट आएगा। नाही चुकीचेच येतो, मी काढून दाखवतो तुम्हाला। कुठे एक्स, अरे एक्स आउटपुट आहे ते, हा ते वाय पाहिजे होतं, ते एक्स आणि वाय म्हणजे आउटपुट असतं। इथं दिलं नाही का त्यांनी, हा ते वाय पण म्हणू शकतात वाय पण म्हणू शकते। आउटपुट काय देतं त्याच्या मर्जीवर डिपेंड आहे। त्याने जर इथं वाय लिहिलं तर वायची व्हॅल्यू पाहिजे, त्याने जर एक्स लिहिलं तर एक्सची व्हॅल्यू पाहिजे, त्यांनी पी लिहिलं तर पी ची व्हॅल्यू पाहिजे, ठीक है। तो ए प्लस बी, ए बार प्लस बी बार, ए बार मतलब ये था, बी बार मतलब ये था, प्लस मतलब और का मतलब दोनों में से एक 1 तो भी 1 अदरवाइज 0। तो दोनों में से देखो ये पहले इसमें 0 आएगा, बाकी सारे इसमें एक 1 है। तो अगर
हमारा ये y का आउटपुट इस तरह मिलता तो हम इसको करेक्ट करते, 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 लेकिन हमें ये मिला तो ये किसका है, a डॉट b का। ये देखो हो रहा है कि नहीं मैच। तो इस तरह से बनता है। तो कॉम्प्लिकेटेड कितना भी क्वेश्चन रहा, अभी ये बहुत आसान था, लेकिन कितना भी कॉम्प्लिकेटेड रहा ना तो तुम ट्रुथ टेबल से उसको आराम से सॉल्व कर सकते A बार प्लस B बार कैसे किया आपने? हो। ए बार मतलब क्या, ए का निगेटिव पहले निकाल लो। A का नेगेटिव निकालना। तो एक ए 1 1 0 0 था ना, हाँ तो सर नेगेटिव क्या आएगा, 0 0 1 1। अच्छा अरे उल्टा ना, ये 1 की जगह पे 0, 1 की जगह पे 0, 0 की जगह पे 1, 0 की जगह पे 1, और फिर बी बार भी निकाल लिया वैसे ही, बी का भी उल्टा करके कॉलम निकाला, और फिर ए बार बी बार निकालने के बाद फिर उनका एंड और लिया। समझा फर्क है ना, यहाँ पे पहले ए बार निकालो फिर बी बार निकालो फिर उनका और लो। हाँ A और B दोनों को उल्टा करना है। हाँ, मतलब नेगेशन नेगेटिव रहता है बार का मतलब, नेगेशन का मतलब 1 का 0 होगा, 0 का 1 होगा। अरे नेगेशन का मतलब 1 रहता है तो उसका 0 हो जाएगा, 0 रहता है तो उसका 1 हो जाएगा। अगर मैं बोलता हूँ ए की वैल्यू 1 है तो ए बार की वैल्यू कितनी आएगी, 0। हाँ अगर मैं बोलता हूँ बी बार की वैल्यू 0 है तो बी की वैल्यू कितनी आएगी, 1। बार मतलब नहीं, उल्टा कर देने का, 1 का 0, 0 का 1, और 4 इनपुट रहते तो चारों का चेंज होगा ना फिर। देखो इधर ए प्लस बी ला उलटा लिहून द्यायचं ना. हा? ए प्लस बी ला उलटा लिहून द्यायचं ना. कसं काय, ए बार प्लस तसं थोडी होतं ते, ए प्लस बी चं उलट म्हणजे तुम्हाला फरक समजत नाहीये, तो प्रोसेस मध्ये फरक आहे ना। ए प्लस बी बार असणं आणि ए बार प्लस बी बार असणं याच्यात फरक आहे। ए बार प्लस बी बार असणं आणि हे असं इक्वल नसतं, याला ए प्लस बी चा बार। नाही फक्त ए प्लस. तो म्हणतोय B प्लस A करायला. अच्छा बी प्लस ए करा, हा सारखंच आहे ना, काय फरक पडतो। तेच ना. असं नाही बोलत. हम्म? ए प्लस बी आणि ते ए बार प्लस बी बार सेम नाही आहे. उलटा केलं तर. ए प्लस बी आणि ते ए बार प्लस बी बार हे इक्वल नाही आहे ना, कसं काय येईल, उलटा केलं. काही संबंधच येत नाही। याच्यामध्ये काय झालंय, याच्या तुम्ही आधी ऑर केलंय आणि मग तुम्ही त्याचं निगेशन करताय, मग तुम्हाला तेच सांगतोय मी, प्रोसेस मध्ये फरक आहे ना। हा म्हणतोय तो लाईक पुढे ब्रॅकेटला निगेशन. हो हो हो, तेच सांगतोय मी। तर ते ए प्लस बी बारचं निगेशन केलं की नाही तू, असं झालं ना ते, पहिले ए प्लस बी काढून घ्यायचं नंतर त्याचं निगेशन करायचं, असं म्हणतोय की नाही तू। म्हणजे उलट येतं ना, प्रोसेस मध्ये फरक आहे ना। काय प्रोसेस मध्ये फरक आहे, इथं ए बार आधी येणार, बी बार आधी येणार, नंतर ऑर येणार आहे, आणि याचं काय येतंय, आधी ऑर येतंय नंतर निगेशन येतंय, म्हणजे नेगेटिव्ह आउटपुट मध्ये फरक पडतो की नाही, पडतो ना। बघा समजा आता ए ची व्हॅल्यू समजा 1 असेल आणि बी ची व्हॅल्यू समजा 0 असेल, मानून घ्या, तर 1 आणि 0 चा ऑर काय येतो, 1 येतो, बरोबर, ए प्लस बी, करेक्ट। आणि त्याचं जर नेगेशन घेतलं तर काय येईल, 0 येईल, बरोबर। हे झालं इकडचं आउटपुट, आणि इकडच्या हिशोबाने गेलं तर काय होईल, याचं येईल 0, याचं येईल 1, ठीक आहे। आता हे इथं चुकून बसून गेलंय ते तुक्का, मागच्या ह्याच्यातून बसला. कसं मागच्या नाही, पण ते चुकीचं आहे। पण विचार. ते असं आहे की ते ऑर मध्ये असल्यामुळे बसतंय, कळलं का, ते ऍड मध्ये असल्यामुळे बसणार नाही। मी गावातच विचारलं. कसं काय, ऑरच्या केसमध्ये होऊ शकतो मग, प्लस पण मग याच्यामध्ये अजून ते 1 1 च्या केसमध्ये बिघडून जाईल बहुतेक, 1 1 च्या केसमध्ये बिघडून जाईल ना। हे बघा 1 1 म्हणजे 1 आणि 1 चं निगेशन 0, याचं उलट केलं तर 0, 0 चं निगेशन 1 येईल। मग ते तर तुम्ही ए प्लस बी चं घेतलं. हम्म, ए बार प्लस बी बार हा. पण 0 येईल. मग ए बार 0 येईल, बी बार पण 0 येईल, मग ए बार प्लस बी बार 0 चं 0 येईल। पण ठीक आहे, ऑर मध्ये बसू शकतं फक्त, बाकी कोणालाच वापरायचं नाही। मग हे असं डोकं चालवण्यापेक्षा प्रोसेस लक्षात ठेवा, कारण काय आहे, जर ते ऑर मध्ये बसतंय तर ते अँड मध्ये बसणार नाही 100%, ते डॉट आहे, तिथं बदलून जातात, नॅन्ड मध्ये बसणार नाही। मग त्याच्यामुळे ना असे नियम पाठ करण्यापेक्षा एकच प्रोसेस लक्षात ठेवा, प्रोसेस नाही चालायचं ना। ए बार प्लस बी बारचा अर्थ असतो पहिले ए बार काढा, बी बार काढा, नंतर ऑर करा, ठीक आहे।
आणि ए प्लस बी बारचा अर्थ असतो ए आणि बी ची पहिले ऑर करून घ्या आणि नंतर नॉट करा. समजलं का? प्रोसेसने चालायचं, प्रोसेस चुकवायची नाही. तुम्ही जर प्रोसेस चुकवली म्हणजे गेला तुमचा प्रश्न. मग इतके खेळणार तुम्ही याच्यात. आता तुम्ही जर याचे सोल्युशन बघितले कुठेही नेटवर जाऊन तर तुम्हाला सगळी इक्वेशन दिसतील. जाऊन बघा. इक्वेशन खेळायला लागले म्हणजे विषय संपला. कारण तुम्हाला मग त्याच्या प्रॉपर्टी लर्न करायला लागते. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ, त्याच्यानंतर ते कम्युटेटिव्ह लॉ, सगळे असोसिएटिव्ह लॉ सगळे लर्न करायला लागतात. आणि ते टोटल मिळून 8 लॉ आहेत. ते 8 लॉ लर्न करून मग सॉल्व्ह करा. मग 8 लॉ लर्न करा, परत ते लॉ कुठं कसा लागतो हे डोक्यात आणा, सिम्प्लिफाय करा, मग सर्किट बनवा, मग सिम्प्लिफाय करा. असं आहे ते. मजाक नाहीये. त्याच्यापेक्षा डायरेक्ट नॉलेज ट्रूथ टेबलचा वापर करा, ते बेटर आहे. ठीक आहे. हे गेट बघितलं का आपण? नाही. हा, आता याचं काय आन्सर सांगा. आता यांनी एक्सऑर गेट विचारलंय, अँड गेट विचारलंय, नॅन्ड गेट विचारलंय, ऑर गेट विचारलंय. आता हे कसं आहे बघा. आता समजा इथं 1 असेल, इथं 1 असेल, 4 इनपुट येतात ना ते. 1 1 1 0 0 1 0 0. बरोबर ना? 1 1 1 0 0 1 0 0 पाठ करून ठेवायचं नाही. मग आता बघा इथं 1 येते, इथं 1 येते. दोघं 1 आल्यानंतर हे अँड काय करेल, त्याला 1 करेल. 1चं नॉट काय होईल, 0. 0चं 0च राहील. अँड आहे ना ते, आणि मग त्याचं 1 होते. कळलं? मग तुम्हाला 1 1 ला 1 भेटते. 1 आणि 0 ला यश लक्ष द्या इकडे. पडतंय का तुला काही? हाँ, 1 और 0 को क्या मिलेगा? 0 मिलेगा. 0 का नॉट 1 मिलेगा. 1 का 1 ही रहेगा. 1 का 0 0 हो जाएगा. तो मतलब 1 0 का 0 हो गया. 1 1 का 1 आया था, इसका भी 0 ही रहेगा. अगर ऊपर 0 और नीचे 1 किया तो एंड गेट होने की वजह से वैसे ही होता है. और अगर ये दोनों 0 ले लो तो ये 0 रहेगा, ये 0 का ये 1 हो जाएगा, क्योंकि नॉट है इधर. नॉट की वजह से 0 का 1 हो जाता है. 1 का 1 ही रहेगा, 1 का 0 हो जाएगा. तो 0 0 का 0. देखो चारों पॉसिबिलिटी कैसे मिली. अगर 1 1 है तो 1, 1 0 है तो 0, 0 1 है तो 0, 0 0 है तो भी 0. तो ये किसकी पॉसिबिलिटी है? एंड गेट की. दोनों अगर 1 है तो 1 आता है, अदरवाइज 0 आता है. तो आंसर होना चाहिए बी. ठीक है. करते करें, लिहून दाखवू का ट्रूथ टेबल? हाँ, देखो इसका क्या बताओ अभी. चल बताओ. कितने क्वेश्चन आते हैं एग्जाम में? एक क्वेश्चन तो भी आता है हर एक एग्जाम में. 4 मार्क देके जाएगा तुम. देखो वाय आला होता का? हे बघा, लॉजिक सर्किट गिवन बिलो इज. आता पुढे बघा, इकडे लक्ष द्या. आता ए आणि बी आहे. आपल्याला बरेचसे ऑप्शन दिलेत त्यांनी खाली. आता ट्रूथ टेबल व्यवस्थित फॉर्म करावं लागतील याला, कारण लॉजिक बरंच कॉम्प्लिकेटेड पण दिले ना खाली. ट्रूथ टेबल बनवून घ्यायला हे लवकर करणार नाही. असं जरा मोठा प्रश्न आहे. मोठ्या प्रश्नाला ट्रूथ टेबलनी सॉल्व्ह करत चला. 3 येतं काय याचं? हा, 3 येतं? 3 म्हणजे म्हणजे आपल्या ह्याच्यात ते टी क्यू आर एबीसी म्हणजे ते टी क्यू आर नाही यायचे का सी ते? टर्म नाही आहेत का? एबी सोडून नाही तिसरं नाही ना. म्हणजे 8 होऊन जायचे ते. नाही तिसरं नसतं याच्यामध्ये. आता इथं बघा, ट्रूथ टेबल घ्या ए आणि बी. ठीक आहे. 4 कंडिशन येतात. 1 1 0 0 1 0 0 1 0. बरोबर. घेऊन टाका पॉसिबिलिटी. आता मला सांगा हे कुठलं गेट आहे? नॉट. असं ट्रायंगल आणि पुढे 0 झालं की ते फक्त नॉट असतं. कळलं? नॉर गेट कसं असतं? हे असं असलं आणि त्याच्या पुढे 0 आला की हा नॉर गेट आहे. हे ऑर आहे आणि हे नॉट आहे. काय फरक आहे? फरक आहे ना. हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे का? नाही, हा, डेफिनेशन डेफिनेशन फरक आहे ना. हा 1 चा 0 करतो, 0 चा 1 करतो. हा ऑर करतो आधी, नंतर नॉट करतो. म्हणजे डायरेक्ट करतो. हा,
अरे फरक आहे ना सिम्बॉल्स मध्ये. आता हा जो सिम्बॉल आहे ना हा फक्त ऑर गेटचा सिम्बॉल आहे. का बरं त्याच्या पुढे झिरो आहे का? हे झिरो म्हणजे नॉट असतं. आणि हे फक्त नॉटचं जर गेट पाहिजे असेल, फक्त नॉटचं, तर मग कसं दिसतं ते? ट्रँगल आणि झिरो. याचं फक्त नॉटचं गेट आहे. फक्त नॉट. ना तिथं ऑर आहे, ना ऍड आहे, ना काही ना काही. फक्त नॉट. फक्त नॉट दाखवायचं असेल तर ट्रँगल आणि झिरो असतो. ठीक आहे. आणि जर ऑर सोबत नॉट दाखवायचं असेल तर याच्या समोर झिरो येतं असं चिटकून. म्हणजे हे ऑर आणि त्याच्या पुढे झिरो. ठीक आहे. आणि जर अँडच्या पुढे नॉट दाखवायचं असेल तर हे अँड असं अँड गेट असतं हे, आणि त्याच्या पुढे झिरो. तर अँडच्या पुढे झिरो आलं म्हणजे अँड आणि नॉट असं येते. ऑर हे असं ऑर असतं. या ऑरच्या पुढे झिरो आला म्हणजे ऑर आणि नॉट. आणि हे फक्त नॉट. ठीक आहे. इथं नाही ऑर नाही, काही नाही, काही नाही. कळलं एवढं? ऑनलाईन समजतंय का रे? चैत्राली, मयुरी, पुष्कर, कळतंय का? हो. हा. हो आता हो आता समजा आपण हे 1 1 घेतलं, एचं पण 1, बीचं पण 1. मग काय होईल? हे एचं 1 हा नॉट काय करून टाकेल, त्याला झिरो करून टाकेल ना इथं. म्हणजे झिरो इनपुट इथं पण येणार आहे आणि इकडे पण जाणार आहे. बरोबर की नाही? म्हणजे इथं पण झिरो येईल, इथं पण झिरो येईल. सर्किट कनेक्टेड आहे ना तसं. आता याच्याकडे झिरो आलं, पण हे कुठलं गेट आहे? अँड गेट आहे. इथलं झिरो आहे आणि इथलं खालचं कोण आहे? 1. 1 आणि झिरो अँड काय करून देईल त्याला? झिरो करून देईल. दोघं 1 असतील तर 1, अदरवाईज 0. ठीक आहे ना? हा 0 करून देईल. हे 0 इथून कुठं जाईल? पुढे इथं येईल. आता या ऑर गेट कडे दोघं कोण आलेत? दोघं 0. आन्सर 0. मग याचा अर्थ आउटपुट काय भेटलं? 0. म्हणजे दोघं 1 असतील तर आउटपुटला 0 भेटतंय. ठीक आहे. पुन्हा आता समजा इथलं इथं चेंजेस करून घ्यायचे फटाफट. सगळं डोकं चालवत बसायचं नाही. समजा हे पहिलं 1 आहे, दुसरं 0. याला 0 केलं तर काय होईल? इथं 0 येईल. हे दोघं 0 झाले तर काय होईल? हे 0च राहील. आणि हे 0 राहिलं आणि हे वरचं 0च आहे. त्याच्यामुळे हे आउटपुट 0च राहणार आहे. जिथून गोष्ट बदलत नाही ती गोष्ट तशी कंटिन्यू राहते. जसं आता इथं 0 आलं की याच्या पुढचं बदलणार आहे का काही? काहीच नाही बदलत. आता समजा आपण हे चेंज केले. इथं काय केलं? इथं 0 केलं आणि इथं 1 केलं. आता चेंज होईल. इथं 0चं काय होईल? नॉट मुळे इथं 1 येऊन जाईल. इथं 1 आला की इथं काय येतो? 1. इथं काय येतो? 1. आणि खाली काय आहे? 1च आहे. 1 1 काय होईल? 1. इथं पण येईल 1. 1 1 काय होईल? 1. म्हणजे आउटपुटला 1 भेटतंय. कळलं? आणि दोघं 0 वाली केस कुठली येईल? हे बघा, वरचं 0 तर बदलणार नाही. मग त्याचं सगळं सर्किट तसंच राहणार आहे. कळलं? बदलतं कुठलं सर्किट आहे? फक्त खालचं 0चं. हे खालचं 0, तर मग इथं 0, मग इथलं 0, तर हे 1 आणि 0. 1 आणि 0 मुळे 0. हा इथं 0 येईल ना. हा 1 आणि 0 मुळे 0च येईल. आणि इथं 0च राहिल्यामुळे हे पण आउटपुट चेंज होणार नाही. कारण 0च्या जागी 0च आलाय. समजलं? मग त्याचं आउटपुट 1 येतं. याच्यात एक गोष्ट कळली आपल्याला, 0 आणि 1 आणि 0 0लाच फक्त 1 1 येतं, बाकी कोणालाच येत नाही. मग आता असं आपलं नॉर्मल गेट नाहीये, अँड पण नाहीये, ऑर पण नाहीये. असं कुठलंच गेट नसतं अँड ऑरचं. मग याचे जे गेट असतील ते उरलेले 2 ऑप्शन आहेत ना त्याच्यातले असतील. हे बघा, हे येऊ शकतं, हे येऊ शकतं का, हे येऊ शकतं का ते बघायचं थोडंसं. ठीक आहे. बी, ए बार, बी बार. हा बी बार येऊ शकतं, कारण हे बघा बीच्या पण ए बार, हा ए बार येऊ शकतं. हे बघा, कारण तुम्ही जर ए बार बघितला तर 1चं काय झालंय? 1चं काय झालंय? आणि 0चं म्हणजे हे कोणतं सर्किट आहे? ए बार. कळलं का? 4ही चेक करावे लागतात तेव्हा ते आउटपुट सापडेल. पण जर डोक्याने सापडून गेलं लवकर तर पटकन करून घ्यायचं. आता इथं ए बारचं पटकन म्हणजे जे सोपे आहेत ना ते पटकन काढायचे. म्हणजे आता जसं की याच्यामध्ये ए बार काढणं सोपं होतं, जरा पटकन निघतं ना. एचे जे ते उलटे आले की ए बार असतं. हे काढणं सोपं होतं. तो ए बार आणि बी बारची सम करून घ्यायची. मग त्याच्यानंतर काय करायचं? याच्यातलं कुठलं तरी एक चेक करायचं. जर ते नाही झालं तर मग चौथा ऑप्शन राहणार.
कळलं? हे चेक कसं करायचं समजलं ना? याला ट्रूथ टेबलनी सॉल्व्ह करून घ्यायचं. करून दाखवू का एखाद? हा, हे बघा, हे कसं सॉल्व्ह करतात? ए बार प्लस बी बारचा बार प्लस डॉट बार. ते एक आलं ना आधी. हा, तर मग बघा ना, हे ए बार प्लस बी बारचा बार प्लस डॉट बार. ठीक आहे. आता समजा आपण याला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर कसं सॉल्व्ह होईल ते? ए बार प्लस बी काय होतं ते? तेच होते. A bar plus B. ए बार प्लस बी चा बार डॉट ए बार असं होतं ना? हा, आता याला कसं सॉल्व्ह करावं लागतं बघा. एक 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 गोष्ट काढावी लागेल आपल्याला. इतकं सोपं नाही येते. पहिले ए बार आणि बी बारचा पहिले ऑर घ्या. पहिले ए बार काढा. हा ए बार आहे आपला. ते आउटपुट आपल्याला माहिती आहे आपल्याला काय येते. आपण सेपरेट काढून घ्यायचं वाटलं तिकडे. ते काढणार तेव्हाच पडून जाईल तुम्हाला ते आन्सर. पण समजा इनकेस नाही आलं असं, ए बारचं नाही आलं, मग दुसरं काहीतरी येईल ना. मग ए बारचा आन्सर काय आलाय? 0 0 1 1. मग ए बार आणि कोणाचं सांगतोय तो ऑर घ्यायचं कोणासोबत? बी सोबत. मग बी कुठे? हा इथं. आणि ए बार कुठे? हा इथं. यांचा ऑर कसं घ्यायचं? 1 एक जरी 1 आला तरी 1 लिहायचं तिथं. ठीक आहे. आलं? मग आता यांचं काय सांगितलंय त्यांनी वरती? मग याचा बार म्हणजे काय? ए बार प्लस बी बारचा बार. म्हणजे याचा अर्थ याचं उलट. म्हणजे इथं 0, इथं 1, इथं 0, इथं 0. ठीक आहे. लक्ष द्या रे. आणि मग आता ए प्लस बी चा जो बार आहे ना, त्याचा आन्सर आपल्याकडे आहे. आता त्याचं डॉट करायचं ए बार सोबत. ए बार कुठे आहे? हा इथं. हा ए प्लस बी बार कुठे आहे? हा इथं. म्हणजे हे दोन कॉलम घ्यायचे. कुठल्या दोन कॉलम? हा कॉलम आणि हा कॉलम. आणि यांचं डॉट करायचे. डॉट म्हणजे अँड. डॉट म्हणजे अँडचा अर्थ दोघं 1 तर 1 नाही तर 0. मग दोघं 1 आहे का कुठं? नाही. मग कुठंच नाही ना. मग सगळे 0 येतील. बरोबर ना? मग याचं आउटपुट ऍक्च्युली 0 0 0 आणि 0 येणार. जर या सगळ्यांचे आउटपुट 0 0 0 0 आले असते तर याचा अर्थ हा ऑप्शन करेक्ट राहिला असता. समजलं? मग असे ऑप्शन चेक करावं लागतं. चेकिंगला वेळ लागतो. शक्यतो ट्रूथ टेबलचाच वापर करा. आयडेंटिटी यूज करू नका. याला इंटरनेटवर बघणार तर आयडेंटिटीने सॉल्व्ह केलेले असतात. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द आउटपुट वाय? वाय काय येईल सांगा. इन द फॉलोइंग सर्किट वेन ऑल 3 इनपुट्स ए बी सी आर फर्स्ट 0 अँड देन 1. जर ह्याला 3चा बघा, जर आपण 1 असेल, हा पण 0 असेल, हा पण 0 असेल आणि हा पण 0 असेल. त्यांनी ते सांगितलं ना, पहिले तिघाचे 0 जर घेतले तर आउटपुट काय येणार? आणि नंतर तिघाचे 1 घेतले तर आउटपुट काय येणार? इथं बोलले 3 नाही. असू शकतात ना. तुमच्या लेवलच्या मानाने कमी येते. 3 घेतले की किती पॉसिबिलिटी येतात? 8. मग एवढं लॉजिक कॉम्प्लेक्स. आता यांनी कसं घेतलाय 3चं, पण यांनी प्रश्न कसा विचारलाय? याला नसेल. अलाउड नाही. मोठा होऊन जाईल तो प्रश्न खूप. हा, तुमच्या लेवलच्या वर जाईल तो. आता मध्ये काय देत होते 3? मग मॅथ्स आहे ना ते. असं कसं? हे बघा, इथं 0 0 आणि 0 याला 3 इनपुट दिले. त्यांनी प्रश्न विचारला तर काय दिलंय? डायरेक्ट इनपुट देऊन ठेवले 0 0 0 घ्या म्हणून. 8 कंडिशन घ्यायला नाही सांगत कधीच. कळलं? मग 0 0 0 आहे. मग आता इथं पण 0 येणार आहे, इथं पण 0 येणार आहे आणि इथं पण 0 येणार आहे. हे प्रश्न येईपर्यंत हे कुठला गेट आहे? ऍड काय करेल? 0 0 ला 0च करेल. आउटपुटला 0 पाठवेल तो. बरोबर? हा 0 इथून पास होऊन कुठे येईल? इथं. हे कुठला गेट आहे? हे परत 0 0 ला काय करेल? म्हणजे याचा आउटपुट पण 0 भेटेल. आणि 0 तर हे पुढे 0, हा जो पुढे 0 असतो याचा अर्थ असतो नॉट. नॉट त्याला काय करून देईल? 1. म्हणजे 1 वाला पॉसिबिलिटी आहे. म्हणजे पहिल्याचं 1 आन्सर याचं आणि याचं आहे. म्हणजे एक तर हे आन्सर आहे, हे आन्सर आहे. हे तर पॉसिबिलिटी संपल्या. कळलं? सगळे 0 असताना पहिला 1च आला पाहिजे. नंतर त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, एकदा सगळे 0 घेतले तेव्हा 1 येतं. नंतर तो म्हणतो सगळे 1 घेऊन दाखवा. त्यांनी सांगितलं ना नंतर, देन सगळे काय घ्या? 1 घ्या. मग हे पण 1, हे पण 1, हे पण 1. मग सगळे 1 घेतले की इथं 1 येतो, इथं 1 येतो आणि इथं पण 1 येतो. 1 1 चा अँड काय होतं? 1 होतं. म्हणजे इथून आउटपुट 1 निघतं बाहेर. कळलं? 1 1 चं पुन्हा 1 होतं आणि 1 चं काय होईल? नॉट 0. म्हणजे 1 आणि 0 आन्सर करेक्ट आहे.
हे आन्सर रॉंग झालं. कळलं का? व्हिडिओ नीट बघल्यानंतर डोक्यात बसून जाईल ते याच्यात सगळ्यात डोकं तुम्हाला काय घ्यावं लागतं, कुठलं गेट काय काम करतं याचं डोकं लागतं. जर ते नसेल तर मग काही कामाचं नाही आपलं. आता हा प्रश्न बघा, याच्यात काय दिलं त्यांनी, आउटपुटच इनपुट विचारले होता. आउटपुट दिलंय, आउटपुट 1 येण्यासाठी इनपुट काय असते? ये करंट नहीं जा रहा है, लो जा रहा, हाई जा रहा, उसके लिए 10 की लैंग्वेज क्यों इस्तेमाल करते हैं? डायरेक्ट हाई लो इंग्लिश क्यों नहीं इस्तेमाल करते? क्यों यूज करेंगे? क्योंकि सर्किट को 1 और 0 से काम हो सकता है, तो हाई और लो क्यों यूज करें? बाइनरी लैंग्वेज है ना, कंप्यूटर को वही समझता है. कंप्यूटर को वही समझता है ना, हाँ तो कौन सी यूज करेंगे? कंप्यूटर फिर आउटपुट मेरे को 1 चाहिए, तो इनपुट क्या क्या होने चाहिए बताओ. अब इसके लिए ना दिमाग ज्यादा मत लगाओ, तुम्हारे पास 4 ऑप्शन दिए ना, एक कोई भी जो भी चूज कर लो, चेक कर लो 1 आता है क्या. तो सी डी बी ए इस सीक्वेंस से जानेगा. कौन सी सीक्वेंस है? हाँ, तो चेकिंग का क्वेश्चन हमेशा सी से चालू करो. हा, ठीक आहे ना, येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण ज्यांना चेक करायचं त्यांच्यासाठी 1 0 0 चेक करून बघा एकदा. ठीक आहे, 1 0 0 हे बघा, इथं 1 घ्या, इथं 0 घ्या, इथं 0 घ्या, चेक करून बघा. इथं 1 येतोय, इथं 0 येतोय. 1 आणि 0चं ऑर काय होईल? 1, म्हणजे इथं 1 येणार, 1 येणार, इथं 0 येणार. दोघांचं एक जरी 0 झाला म्हणजे विषय संपला. म्हणजे इथं हमेशा कोण पाहिजे? 1च पाहिजे. हा 1च असला पाहिजे ना, त्याच्याशिवाय तो 1 येणारच नाही. अँड गेट दोघं 1 आल्याशिवाय 1 आणत नाही. वरचं चेंज होऊन येईल, पण खालचं कन्फर्म 1च पाहिजे. मग ज्याचा ऑप्शन सी हा 1च आहे, तो ऑप्शन चूज करा. कळलं? एकच आहे, जाऊ द्या, 16 विषय. ठीक आहे. कसं आहे ना, सर्किट मध्ये वरचं चेंज होऊ शकत होतं की नाही, हे वरती काय फरक पडेल ते आपल्याला बघावं लागणार आहे, कारण वरतून एक फिल्टर एक ऑर लागलेलं आहे तिथं. पण खालचं जे आहे हे हा अँड गेट आहे. हा अँड तेव्हाच आउटपुट 1 देतो जेव्हा इथं पण 1 आणि इथं पण 1 असेल, त्याच्याशिवाय आउटपुट 1 भेटणार नाही. इथलं 1 गॅरंटी नाही, ते याच्यानुसार बदलत राहील. पण याची तर गॅरंटी आहे ना, की हा सी हमेशा काय राहील, आणि सी 1 असलेला एकच ऑप्शन आहे. त्याच्यामुळे बाकीच्या डोकं लावायची गरज नाहीये. आउटपुट द्या आणि संपवा विषय. ऑनलाईन क्लिअर आहे का टॉपिक? हे बघा, हा थोडासा लक्षात ठेवायचा प्रश्न आहे. हे शॉर्टिंग बोथ इनपुट टर्मिनल्स ऑफ नॉर गेट. नॉर गेट म्हणजे काय? हे असलं गेट येते, म्हणजे हे असलं जे गेट असते याला नॉर गेट म्हणतात. ठीक आहे, नॉर गेटचा अर्थ करतो ना, याच्या पुढे असं 0. आणि नॉर गेटला जर शॉर्टिंग केलं, शॉर्टिंगचा अर्थ काय? त्याचे दोनही जे इनपुट आहेत ते एकाच याच्यापासून निघतात, म्हणजे शॉर्ट सर्किटेड, एकाच कनेक्टेड आहेत एकमेकाला. म्हणजे जर याच्याकडे 1 आला तर इथं पण 1 आणि इथं पण 1 येऊन जाईल. जर याच्याकडे 0 आला तर इथं पण 0 आणि इथं पण 0 येऊन जाईल. दोन वेगळे इनपुट नाही आहेत, एकच इनपुट दोघांना भेटतं. कळलं? त्याला शॉर्टिंग म्हणतात. जेव्हा शॉर्टिंग होते तेव्हा हमेशा आयदर ते नॉर गेटचं शॉर्टिंग हो का नॅन्ड गेटचं शॉर्टिंग हो. नॅन्ड गेटचं शॉर्टिंग हो. शॉर्टिंग समजतं ना? हा, म्हणजे दोघांचं इनपुट एकच आलं तर त्या दोघांचा आन्सर जे भेटतं, शॉर्टिंग नॉटचं असो का शॉर्टिंग अँडचं असो, दोघांचा आन्सर हमेशा नॉट गेट भेटत असतं. कळलं का? शॉर्टिंग मतलब ये ऐसा अच्छा डिवाइड करना. डिवाइड नहीं करना. अरे ये दो अलग अलग इनपुट है, हाँ इधर का जो इसका आउटपुट मिल रहा है ना वो दोनों को जा रहा है, तो इसको शॉर्टिंग बोलते हैं. अच्छा मतलब दोनों के पास एक ही जा रहा है, लेकिन दो अलग अलग इनपुट में जा रहे हैं ना, लेकिन जा तो एक ही रहा है ना, इसको शॉर्टिंग बोला जाता है. तो शॉर्टिंग नैंड बोलो या शॉर्टिंग एंड बोलो, उसका आंसर हमेशा नॉट रहता है. नॉट के जैसा ही बिहेव करेगा वो हमेशा, क्योंकि ऑब्वियस सी बात है. देखो, अगर ये तुम्हारा इस तरह का नैंड गेट था, बराबर है, उसको आप एक ही इनपुट दे रहे हो, तो इधर अगर 1 है तो ये भी 1 है, ये भी 1 है. अगर दोनों 1 है तो आंसर भी क्या रहेगा? 1. 1 का नॉट करके देगा, क्या देगा वो? 0. तो आपने 1 दिया और इसने क्या दिया?
जीरो दिया। अगर आपने यहाँ पे जीरो दिया तो ये क्या देगा, तो ये 1 दिया तो जीरो दिया, जीरो दिया तो 1 दिया। इसको कौन सा गेट बोलते हैं, नॉट गेट बोलते हैं ना। हाँ, एक ही तो इनपुट है ना उधर, शॉर्टेड इसलिए तो बोला ना वो, शॉर्टिंग का मतलब एक ही इनपुट दोनों को जा रहा है। अगर ऐसे एंड के बारे में किया तुमने तो एंड भी वैसे ही रहेगा। देखो अगर तुम एंड को ऐसा सोच रहे हो, शॉर्टिंग एंड, शॉर्टिंग नैंड, NAND। तो शॉर्टिंग नैंड का मतलब क्या, ऐसे एंड गेट रहता है और उसके आगे जीरो लगा दो तो नैंड गेट हो जाता है, बराबर है। लेकिन इसके जो दो इनपुट रहेंगे वो शॉर्टेड है। शॉर्टेड का मतलब एक ही इनपुट से आ रहे हैं, ठीक है। तो अगर यहाँ पे 1 रहा तो यहाँ पे 1 आएगा, यहाँ पे 1 आएगा। तो एंड गेट क्या करेगा, उसको 1 करके देगा। 1 का नॉट क्या हो जाएगा, 0। तो आपने 1 दिया तो आंसर क्या मिला, बराबर है। और यही केस अगर मैं उल्टी कर दूं तो अगर आपने 0 दिया तो यहाँ पे 0 आएगा, यहाँ पे 0 आएगा। 0 0 का नॉट क्या हो गया, 0 हो गया। 0 0 का नॉट क्या हो जाएगा, 1। तो आपने 0 दिया तो कितना मिला, 1। 1 दिया तो कितना मिला। तो ये कौन सा गेट है, समझा। तो शॉर्टिंग नैंड और शॉर्टिंग और नॉर दोनों का मतलब नॉट रहता है। तो आप इसकी जगह पे डायरेक्टली नॉट लिखो तो भी चलेगा। मतलब कहीं पे आपको ऐसे सर्किट दिखता है इस तरह से, तो इसमें दिमाग ज्यादा लगाने की जरूरत नहीं है। यहाँ पे जो तुम्हारा आंसर आ रहा है ना, अगर यहाँ पे 1 मिला तो डायरेक्टली आउटपुट कितना मिलेगा, 0। नॉट की तरह बिहेव करता है ना वो। अभी इतना समझने के बाद तो इतना भी क्लियर हो जाता है। ये कौन सा गेट है, नॉट नॉर गेट है, शॉर्टिंग वाला। तो कैसे बिहेव करेगा, नॉट की जैसा। तो 1 आया तो 0 देगा, 0 आया तो 1 देगा। कितना आसान है। और फिर आगे कौन सा गेट है फिर उसके, नॉट। तो ये 0 को फिर से 1 कर देगा। तो तुम इसको इसको यूज भी कर सकते हो ऐसे कुछ कुछ लॉजिक्स को। अब देखो देखो इसका लॉजिक बताओ मुझे क्या है। अगर ये 1 है, ये 1 है, ठीक है। तो ये नैंड गेट है। नैंड गेट क्या करेगा, उसको ये 1 1 को 1 करेगा, 1 का नॉट करके 0 देगा। अगर ये 0 है तो ये हमने देखा था, ये कौन सा नॉट गेट की तरह बिहेव करता है। अभी देखा ना ऊपर, शॉर्टिंग नॉर मतलब नॉट। तो नॉट का 1 0 का क्या देगा, ये 1 का नॉट, ये नॉट गेट है। नॉट मतलब नेगेटिव वाला, तो 1 का 0 हो जाएगा। तो आपने 1 1 दिया तो आंसर 0 मिला। तो ये एंड गेट होगा क्या, है ना, और गेट। नहीं, तो एंड और का सवाल ही नहीं उठता। ये भी नहीं है, ये भी नहीं है। नॉट की पॉसिबिलिटी नहीं बनेगी क्योंकि 2 इनपुट है तो एक ही आउटपुट मिल रहा है। तो नॉट की पॉसिबिलिटी नहीं बनेगी, तो नॉर होगा शायद, है ना। नॉर का देखो कैसे आता है। तो अगर 1 1 दे तो 1 आना चाहिए था, उसका 0 हो गया, बराबर है। तो नॉर का पॉसिबिलिटी है। तीसरा देखो, अगर मैंने 1 और 0 दिया तो फिर इसका आंसर कितना आएगा, 1 नहीं 0 आएगा एक्चुअली। और उसको 1 करके देता है, उसका नॉट 0 हो जाएगा। फिर ये 0 है तो ये पूरा यहाँ पे 1 आ जाएगा, नॉट करके देगा वो, फिर ये 1 का 0 हो जाएगा। तो आपने 1 और 0 दिया तो आंसर 0 आ रहा है। तो देखो और का उल्टा चल रहा है, और का उल्टा। और 1 1 1 और 0 का और 1 आना चाहिए था, उसका नॉट किया तो 0 आता है। तो बराबर कौन सा गेट है ये, और गेट। तो एलिमिनेशन मेथड आना चाहिए। एलिमिनेशन में आप इसको कट कर चुके, इसको कट कर चुके, इसको कट कर चुके, तो बचा कौन, वो अपने आप आ जाता है। अब इसमें लॉजिक गेट रिप्रेजेंट, इसमें से कौन सा गेट रिप्रेजेंट करता है, देखो ये देखो ये शॉर्टेड है। ये डॉट मतलब नॉट रहता है, हाँ ऐसे डॉट दिया तो डॉट मतलब नॉट रहता है, वो हमेशा 0 नहीं देगा, वो डॉट भी देता है कभी कभी। तो ये शॉर्टली नैंड है, ये भी शॉर्टली नैंड है। तो मतलब इसका अगर 1 रहेगा, इसका 1 रहेगा, तो ये आगे डायरेक्टली 0 0 ला के देगा।